आणि शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीनं विशाल राऊत यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी जगदीशजी सावंत यांना देखील सन्मानित करायचं आहे। जोरदार टाळ्यांचा आवाज त्यांच्यासाठी सुद्धा आला पाहिजे, कारण नेहमीच दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो सन्मान्य जगदीशजी सावंत। यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय प्रभाकरजी मोहिते यांना देखील सन्मानित करतील प्रसाद राऊत, मापगावचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। यानंतर आपण वळत आहोत सन्माननीय विजयजी थळे म्हणजेच बाबू थळे यांच्याकडे, सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो। सन्माननीय थळे यांचा सन्मान करतील या मंडळाचे मुख्य मार्गदर्शक आणि व्यवस्थापक परेशजी काटे। या सामन्याला सुरुवात करायची आहे। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। धन्यवाद। सन्माननीय राजेंद्रजी घरत यांना देखील सन्मानित करतील परेश काटे। शुभम राऊत यांना विनंती असेल की आपण राजेंद्र घरत यांना सन्मानित करायचं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना आम्ही सन्मानित सुद्धा करत आहोत। मॅचला सुरुवात झाली आहे। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत राजेंद्र घरत यांच्यासाठी। यानंतर व्यासपीठावरती उपस्थित गीतेशजी करळकर यांना सन्मानित करतील पराग राऊत यांच्या शुभ हस्ते आपण गीतेश करळकर यांना सन्मानित करणार आहोत। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। सन्माननीय इलियास हाफिज यानंतर त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। अतिथी देवो भव, अखंड भारताची ही महत्त्वाची परंपरा आपण नेहमीच जपतो। आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण सन्मानित करत असतो। त्या माध्यमातून या मंडळाचे प्रमुख हितेश राऊत यांना विनंती करेन इलियासजी हाफिज यांना आपण सन्मानित करत आहोत। या दरम्यान मैदानावरती विकेट सुद्धा गेली आहे। काय जबरदस्त कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली। थैंक यू सो मच प्रकाश अष्टमकर ऑल्सो। सन्मान्य प्रकाश निर्गुण यांना विनंती असेल, मनीष निर्गुण यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर आपण वळत आहोत पुढच्या सन्मानाकडे। त्यानंतर सन्मान्य जगदीशजी पाटील ज्यांनी गिरनारला 111 वेळा तब्बल त्यांची वारी झाली आणि 8 प्रदक्षिणा त्या पूर्णतः डोंगराला पूर्ण केल्या। आणि मित्रांनो, या एजमध्ये असताना सुद्धा त्यांच्या माध्यमातून ही सेवा अखंड त्या दिगंबरा चरणी ते अर्पण करत असतात आणि आपल्या गावातील आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी परेश काटे करतील। तर आपण बोलत आहोत कारण प्रत्येक पौर्णिमेला त्यांची अखंड वारी सदोदित होत असते। या गावामधून ते जात असतात आणि आपण एक वेळा जरी कनकेश्वरला गेलो तरी 2 ते 3 दिवस तो क्षीण राहतो। मात्र प्रत्येक पौर्णिमेला ही त्यांची अखंडित असणारी वारी ही सदोदित व्हावी अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतोय। त्यांचा देखील आभार प्रदर्शित करत आहोत।
या ठिकाणी सन्माननीय अजितजी घरत यांना देखील सन्मानित करूयात. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. सन्मान्य अजितजी राऊत यांना सन्मानित करतील रक्षणजी राऊत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्या या वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी. यानंतर सन्मान्य मनीषजी निर्गुण यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मैदानाकडे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात. 3 धावा, 2 गडी बाद 3 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर टू यश. सॉरी आशुतोष, कारण आपण या ठिकाणी प्रथम सन्मान घेत आहोत. थोड्याच वेळानंतर आपण या स्पर्धेच्या समालोचनाकडे वळणार आहोत. मात्र जे प्रमुख मान्यवर आलेले आहेत पहिल्या सामन्यासाठी त्यांना सन्मानित करणं या मंडळाचा आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबरीने सन्मान्य मनीषजी निर्गुण यांना देखील सन्मानित करतील अनुरागजी मोहिते. त्यानंतर या गावातील सन्माननीय दत्तात्रेयजी राऊत यांना देखील सन्मानित करतील. दत्तात्रेय बाळाराम राऊत शिक्षक वृंद आहेत आणि गावामध्ये नेहमीच मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून असं. परेश काटे, आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. हे एक अत्यंत चांगल्या रीतीनं ही स्पर्धा या ठिकाणी भरवली सुद्धा गेली. या मॅचमध्ये आपण बघत आहोत एक चांगला सामना हा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात आपण सुद्धा केलेली आहे आणि दत्तात्रेय बाळाराम राऊत यांना सन्मानित करत आहेत परेश जिकाटे. सन्मान्य विश्वाजी थळे यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि शुभम राऊत यांना आमची विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विश्वाजी थळे यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय अशोकजी राऊत यांना सन्मानित करतील आर्यन राऊत. विनंती असेल सन्मान्य अशोकजी राऊत यांना देखील आपण सन्मानित करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्यनला विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नंतर आपण बघत आहोत नेक्स्ट सन्मानाकडे. दत्तात्रेय पांडुरंग राऊत यांना सन्मानित करतील सुमन राऊत. यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य मंगेश काका राऊत यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. साई राणे यांना आमची विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते यानंतर सन्मान करायचा आहे. साई. सन्मान्य मंगेशजी राऊत या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांना सन्मानित करतील साई राणे. त्यांना आमची विनंती असेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल मंडळ आपल्या या ठिकाणी आभारी आहे. या कार्यक्रमावरती आपला असंच सतोदित प्रेम लावू देत.
अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आपलं मार्गदर्शन, आपलं सहकार्य हे नेहमीच आमच्या पाठीशी असू देत. धन्यवाद. यानंतर आपण वळत आहोत पुढच्या सत्कार मूर्तींकडे. सन्मान्य राजेंद्रजी करलकर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करेल साई राणे. मैदानामध्ये आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती केवळ 6 धावा लागल्यात. तर साई राणेच्या शुभ हस्ते आपण राजेंद्रजी करलकर यांना देखील सन्मानित करतो. जोरदार टाळ्यांचा आवाज त्यांच्यासाठी सुद्धा आला पाहिजे. यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट सन्मानाकडे. सन्माननीय चंद्रकांतजी राऊत यांना देखील सन्मानित करतील परेशजी काटे. या मंडळाचे मुख्य व्यवस्थापक परेश काटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांतजी राऊत यांना देखील सन्मानित करायचं आहे. सन्माननीय कांचनजी राऊत यांना देखील सन्मानित करतील परेश काटे. परेश काटे थोडंसं इथे थांबा, कुठे जाऊ नका, या कार्यक्रमाशी जोडलेलं राहा. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सुदेशजी लब्धे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. सुदेशजी लब्धे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. शुभम राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुतेशजी लब्धे यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर सन्माननीय संदीपजी पोंगडे यांना सन्मानित आपण करणार आहोत. त्यांना देखील या ठिकाणी शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही सन्मानित करत आहोत. क्रिकेटमध्ये जर कोण असेल मग तो हॅरी, नंतर आपले प्रकाश अष्टमकर. यानंतर पुढे सन्मान करणार आहोत आपण यानंतर आपण सन्मान करणार आहोत प्रवीणजी पाटील यांचा. यावेळचा हा सन्मान आपण या ठिकाणी नक्की पाहत आहोत. यानंतर पुढची सत्कार मूर्ती असेल प्रवीणजी पाटील. पराग राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करायचा आहे. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय दत्तात्रय सदानंद राऊत. एकाच व्यासपीठावरती आपण बघतोय दत्तात्रय राऊत या आडनावाची 3 महत्वपूर्ण माणसं
या व्यासपीठावरती उपस्थित आहेत दत्तात्रय बाळाराम राऊत, दत्तात्रय पांडुरंग राऊत आणि दत्तात्रय सदानंद राऊत. त्यामधील दत्तात्रय सदानंद राऊत यांना आपण सन्मानित करत आहोत. सेंट्रल रेल्वेमध्ये सेवानिवृत्त होत त्यांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती सेवा पूर्ण केली आणि हातभार दिला. कार्यक्रमामध्ये त्यांची देखील उपस्थितीने वर्णी. यानंतर आपण बोलतोय सन्मान्य प्रदीपजी काटे यांच्याकडे. त्यांना सन्मानित करतील. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा. चला तर आपण वळणार आहोत एक सन्मानाकडे. या गावचे माजी पोलीस पाटील रामचंद्र यशवंत राऊत यांना सन्मानित करण्याची मी विनंती करत आहे. प्रसाद राऊत याला की आपण आपल्या शुभ हस्ते या गावामध्ये कित्येक वर्ष पोलीस पाटील भूमिका ज्यांनी बजावली अशा सन्माननीय रामचंद्रजी राऊत यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. जोरदार टाळ्यांचा आवाज त्यांच्यासाठी आला पाहिजे. धन्यवाद. यानंतर आपण व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य शंकरजी राऊत यांना सुद्धा सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी येत आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर मूर्तिकार विलाजी राणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील उल्हास हरिचंद्रजी राऊत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या व्यासपीठावरती जे प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थ उपलब्ध आहेत त्या सर्वांना सन्मानित करणं मंडळाचा आद्य कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान देखील आपण करत आहोत. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. सन्माननीय सुमंत राऊत यांना सन्मानित करतील प्रसादजी राऊत आणि यानंतर विलासजी राणे यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. या गावचे मूर्तिकार आहेत ज्यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवामध्ये जी गावातली गावदेवी असते नेहमीच त्यांच्याच कारखान्यामधून आपल्या गावामध्ये त्या सुबक मूर्ती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. गणपती बाप्पा असतील ते सुद्धा त्यांच्या कारखान्यामधून येत असतात आणि त्यामुळे आपल्या गावामधील सन्माननीय व्यक्तिमत्व मूर्तिकार विलासजी राणे यांना सन्मानित करतील प्रसाद राऊत. श्री क्लासेस चोंडीची सुरू असणारी अखंड परंपरा आणि मी विनंती करतोय की सन्मान्य उत्तमजी की प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे आपणा सर्वांना नेहमी लाभत असतात आणि नक्की त्यांना देखील आम्ही सन्मानित करण्यात आधी 2 मिनिटे या ठिकाणी त्यांचं मनोगत आपण नक्की ऐकणार आहोत.
ओव्हर टू राऊत सर. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने घेण्यात येणारे मर्यादित षटकांचे सामने गेली कित्येक वर्षे इथे होत असतात आणि ह्या सामन्यांचे आयोजन करणारे जे आयोजक आहेत त्या आयोजकामध्ये सिंहाचा वाटा असतो उत्तम राऊत बंड्या, दिनेश राऊत, मनोज काठे, परेश काठे आणि बाकी सगळे त्यांचे सवंगडी. आणि एक नोटीस केलं मी की ज्यांना ज्यांना आदराने ते निमंत्रण देतात आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन जे ग्रामस्थ, पाहुणे आणि जे जे कार्यकर्ते, योग्य व्यक्ती ज्या इथे आपली उपस्थिती दाखवतात त्यांचा न चुकता कोणत्याही प्रकारचा हेतू केतू मनात न घेता प्रामाणिकपणे सन्मान आणि सत्कार करतात. हे शिवसाईच्या सर्व कार्यकर्त्यांचं एक महत्त्वाचं चित्रण मी इथे ते पाहिलेलं आहे. आणि ही परंपरा त्यांनी वयाचा, मानाचा आणि वयाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता जे काय आपल्या ज्येष्ठांना सन्मानित करणं आहे ते जे करतायत की नाही त्यांनी ते कायम चालू ठेवायचं आहे. आणि आपला सन्मान कशात होतो, इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, फर्स्ट गिव्ह रिस्पेक्ट अँड देन डिमांड रिस्पेक्ट. पहिल्यांदा तुम्ही दुसऱ्याला मान द्या म्हणजेच तुमचा मान आपोआपच वाढत असतो. आणि तो मान वाढवण्याचं काम प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे. म्हणजे मला शाल आणि श्रीफळ दिली म्हणजे माझा मान सन्मान होतो असं नाही. मी दुसऱ्याचा मान केला असेल तर माझा मान शाल श्रीफळ न देता सुद्धा होत असतो. हे प्रत्येक ज्येष्ठाने सुद्धा लक्षात घ्यावं. समोरच्यांचा आदर करणं हे आपलं काम आहे. आणि तो आदर म्हणूनच मी इथे श्री शिवसाई क्रीडा मंडळातर्फे जे काय ते सन्मान देत आहेत आणि सन्मान पदक देत आहेत त्याचा स्वीकार करतोय आणि यशला पुढील समालोचकासाठी कार्यान्वित करतोय. मैदानाकडे वळतोय आपण, पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या 23 धावा. विजयासाठी आपण पाहतोय शिवसाई शिरवली संघाला, साई कृपा शिरवली संघाला 24 धावांची गरज. अर्थात 4 षटकांचा सामना आपण पाहतोय जिथे पहिलं सत्र हे समाप्त झाले आणि दुसऱ्या सत्राला ते सुरुवात होते. ओव्हर टू यश. थँक्यू सो मच. सन्माननीय राऊत सरांना या ठिकाणी पूर्ण मान्यवरांनी स्टँडिंग ओवेशन देत हा सन्मान त्यांचा केलेला आहे. आणि यानंतर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत मी व्यक्त करतो. ज्या कोणाचा सन्मान राहिला असेल त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. त्या ठिकाणी आता मात्र आशुतोष पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद यश. आपण पाहतोय शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं मी आशुतोष पाटील सहर्ष स्वागत करतो. वळूया मैदानाकडे जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु नक्कीच इथे गोलंदाजाने जाणलं आणि त्या पद्धतीने एक्झिक्यूट सुद्धा केला चेंडू. हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थाने गोलंदाज सौरभचं जरूर कौतुक करूया कारण का पहिला चेंडू आपण पाहिला पूर्णपणे फलंदाजाला त्याने रीड केलं आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी. चांगला चेंडू आपण पाहतो, हलक्याच बॅटने खेळलेला फटका. गुडाऊनच्या दिशेने आपण पाहतो अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात साई कृपा शिरवली संघ. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एकीकडे धीरज आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋषिकेशला. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो, हलक्याच बॅटने खेळलेला फटका. मात्र आपलं मैदान आखूड असल्या कारणाने हा चेंडू मात्र डिक्लेअर परिसरामध्ये जातोय त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर नक्कीच गुणलेखक ऋत्विज राऊत सर सांगतात की धावफलकावरती धावा लागल्यात 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे जिथे आपण पाहिलं ना तर
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात पहिल्या सत्रामध्ये साईकृपा शिरवली संघाने जी काही गोलंदाजी केली आहे ना ती वाखाणण्याजोगी आहे। मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहिलं तर पूर्णपणे अपोजिट संघाला अर्थात बापदेव मांडवकार संघाला धावांपासून संघर्ष करावा लागला आणि आतापर्यंत आपण पाहतोय पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात साईकृपा शिरवली संघ। सुंदर चेंडू आपण पाहतो बॅक टू द बॉल घेऊन काढला फटका हलकाच बॅटने आपण पाहतो तिथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 3 धावा धावफलकावरती लागल्यात। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानामध्ये आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं कारण का अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय। स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय केले आणि पहिला धक्का लागलाय साईकृपा शिरवली संघाला। असं गीत आपण पाहतोय मैदानावरती डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात 3 धावा। धावफलकावरती आपण पाहतोय केवळ 3 धावा धावफलकावरती आल्यात जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ चालू। चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच डिक्लेअर परिसरामध्ये हा चेंडू जातोय त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 4 धावा। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय केवळ 4 धावा। अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने इमाद सर आपण पाहिलं ना अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं अतिशय आपण पाहिलं तर सौरभने हाताळलं त्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात तर नवीन गोलंदाजाच्या मोर्चावरती हितेश आपण पाहतोय हितेशने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मागील नितेश आपण पाहतोय नितेश खऱ्या अर्थाने मागील 2 ते 3 वर्षापासून बापदेव मांडवकार संघाने या गोलंदाजाने अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे। मी पाहिलं बैरोडच्या मैदानामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या टप्प्यावरती या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पूर्णपणे आता मात्र धावांपासून वंचित ठेवण्यात यश आलंय त्या अर्थात बापदेव मांडवकार संघाला। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 4 धावा धावफलकावरती आल्या जिथे आपण पाहतो या षटकामध्ये अतिशय चांगली सुरुवात झाली आहे। नितेशची गोलंदाजी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय या दुसऱ्या षटकामध्ये परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडासा खराब चेंडू जरूर पाहिला परंतु तितकासा फायदा उठवता आला नाहीये फलंदाजाला जिथे मिळणार केवळ डिक्लेअर स्वरूपाने 1 धाव आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 पर्यंत। दुसऱ्या षटकाचा खेळ जरूर मैदानामध्ये चालू आहे। माइक चेक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते। नितेशचं कौतुक जरूर करावं लागेल परंतु आता मात्र जिथे 24 धावांची गरज आहे साईकृपा शिरवली संघाला आता मात्र नक्कीच एक चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण का अजूनही आपण पाहिलं तर 2 षटकांचा जरूर मैदानामध्ये खेळ येणं बाकी आहे। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पूर्णपणे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज
ऋषिकेश याचा, परंतु तिथे चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. एक अचूक टप्पा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर नितेशचं कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर अपोजिट संघ अर्थात बापदेव मांडवकार संघ ने सुद्धा अतिशय चांगली सुरुवात केली आहे या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर साई कृपा शिरवली संघाने सुद्धा या पद्धतीची गोलंदाजी हाताळली. तदनंतर आपण पाहिलं तर जरूर एक मोठा फटका आपण पाहिला आणि तदनंतर आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 24 धावांचं आव्हान असणार आहे ते अर्थात साई कृपा शिरवली संघासमोर. षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल होणार का? झेल घेतली जाते आणि फलंदाज ऋषिकेश बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का शिरवली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो अनमोल येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 5 धावा, 2 गडी बाद. अर्थात मागील षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवरती विकेट आली. तदनंतर याही षटकामध्ये आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती विकेट येते. धावफलकावरती अक्षरशः आपण पाहिलं तर आता मात्र कंजूसी मारा पाहायला मिळतोय तो अर्थात बापदेव मांडवकार संघाचा. असं वाटत होतं की नक्की 24 धावा हा आरामात जिंकू शकतो साई कृपा शिरवली संघ, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या पद्धतीची गोलंदाजी बापदेव मांडवकार संघाने केली ना ती वाखाणण्याजोगी आहे. नितेश आणि सौरभचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीने आतापर्यंत ते शतक हाताळतायत अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. बघूया अंतिम चेंडूवरती कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज अनमोल. पंचांचा इशारा आला की नक्कीच हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय. ऍज पर रूल नंबर 22 इट्स वाईड डिलिव्हरी आपण पाहतोय. पंच राम हाले सर कळतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि धावफलकावरती धावा लागल्यात 6 धावा. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात आहे. फेकी करेल तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव नक्कीच पूर्ण करण्यात येते. चांगली फेकी जरूर म्हणूया, कारण का जिथे खऱ्या अर्थाने असं वाटलं की नक्कीच या 2 धावा होऊ शकतात की काय, परंतु फेकीला दाद द्यावी लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात 7 धावा. अतिशय दर्जेदार अशी कामगिरी आपण पाहतोय. ज्या षटकांमध्ये खऱ्या अर्थाने धावा येणं गरजेचं होतं ते अर्थात साई कृपा शिरवली संघाला त्या धावा पाहायला मिळत नाही आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर कंजूसी मारा, तिकट मारा पाहायला मिळालाय तो अर्थात बापदेव मांडवकार संघाच्या बाजूने. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय टायगर लेन सासवणे विपक्ष कैलासवासी नित्या बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतो येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज. कोण जिंकणार हा सामना? खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर इथे दोन्ही संघांना एक चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. 12 चेंडूमध्ये 17 धावा अशक्य नाही आहे, परंतु त्या शक्य सुद्धा नाही आहेत, कारण का क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा आपण पाहिल्यात आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव आलेली पाहिलत नाही आहेत, कारण का खऱ्या अर्थाने हेच क्रिकेट आहे मित्रांनो. सांघिक खेळ आहे, त्यामुळे नक्कीच एक क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण सुद्धा त्या पद्धतीचं होणं मैदानामध्ये गरजेचं आहे. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती मनोज येतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती अर्थात 9 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय.
रसिक प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर नक्कीच ही क्रिकेटची पर्वणी म्हणूया, कारण का शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही शिवसाई चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. लगातार 3 दिवस या मैदानावरती ही स्पर्धा रंगणार आणि बघूया या चषकावर नाव कोण कोरणार. शिवसाई चषक म्हटलं की नक्कीच एक मानाची स्पर्धा आपण पाहतो या अलिबाग तालुक्यामध्ये, जिथे खऱ्या अर्थाने या विभागातील एक नामवंत संघ अर्थात शिवसाई मापगाव संघ, चांगले चांगले खेळाडू बिलॉंग करत असतात या संघामधून आणि नक्कीच जिथे कौतुक करावं लागेल. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय टायगर लेन सासवणे विपक्ष कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय एक लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका आपण पाहतोय जिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, परंतु डिक्लर परिसरामध्ये आपण पाहतोय चेंडू जातोय, त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकात प्रवेश करते. अर्थात 10 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय साई कृपा शिरवली विपक्ष बापदेव मांडवकार. या सामन्यामध्ये जिंकणार कोण ही नक्कीच येणारी वेळ ठरवेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटच्या नादात फलंदाज अनमोल बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का लागलाय. साई कृपा शिरवली संघ कृपया फलंदाज रेडी ठेवायचा आहे, कारण का आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण लॉर्ड्स खेळवायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घ्यायचा नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर येतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. मनोजचं कौतुक करावं लागेल, कारण का ज्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय कौतुकास्पद आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. चांगला फटका आपण पाहतो आल्या आल्या सागरच्या बॅट मधून आलाय, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात. फेकी मात्र आपण पाहतो अतिशय चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतोय 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. सुंदर चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती आपण पाहतो अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू द बॉल थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि नक्कीच त्याचा पुरेपूर उपयोग घेतला गेला. 2+1 अशा एक्स्ट्रा स्वरूपाने 2 धावा येतात. एकूण 3 धावा धावफलकावरती येत आहेत आणि धावफलकावरती धावा येतील आता 14 धावा. ही मिस्टेक चालणार नाही आहे मित्रांनो, कारण का एक मिस्टेक पूर्णपणे आपल्याला स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकतात. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेट आहे, सांघिक खेळ आहे. क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने तितक्या चांगल्या पद्धतीचं होणं देखील अपेक्षित. या षटकातील शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहेत आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 14 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 10 धावेची गरज. तत्पूर्वी एक विनंती असेल की टायगर लेन सासवणे संघाचा कर्णधार आणि कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा संघाचा कर्णधार दोघांना देखील विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंतिम चेंडू या षटकामधील. अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय चांगला फटका आलाय अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाईल फेकी होईल तोपर्यंत 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 3रा देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्यात 15 धावा.
येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 9 धावेची गरज आहे। ती अर्थात साई कृपा शिरवली संघाला। कोणता संघ इथे विजय होणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। टायगर लेन्स सासवणे संघाचा कर्णधार आणि श्रीराम कमळपाडा संघाचा कर्णधार। चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। व्यासपीठावरती आपण वळणार आहोत। एक सन्मानाकडे आपण नक्कीच जात आहोत। प्रशांतजी राऊत त्यांना सन्मानित करतील। हितेश राऊत त्यांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। धन्यवाद। वडिया मैदानाकडे जिथे आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला सामना साई कृपा शिरवली विपक्ष बापदेव मांडवकार ही लढत आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते। जिथे दुसऱ्या सत्रातील आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 9 धावेची गरज। ती अर्थात साई कृपा शिरवली संघाला। नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती प्रसाद येतोय। षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेटने मारा आपण पाहतोय। उलटा चेंडू आपण पाहतोय परंतु तितकासा फायदा उठवता आला नाहीये। क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु झेल ड्रॉप केले। कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण बऱ्याचदा पाहिले परंतु यावेळी मात्र कॅच ड्रॉप केले। या जीवदानाचा पुरेपूर उपयोग घ्यावा लागेल। फलंदाज निवेदन याला। संघाची धावसंख्या आपण पाहतो या 2 धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती लागल्यात। येणारे 5 चेंडू विजयासाठी 7 धावेची गरज। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे या 7 धावा जमवणं तितकंच महत्त्वाचं। मोठा फटका आपण पाहतो निवेदनच्या बॅट मधून आलाय। पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात। यावेळी कोणतीच चूक होत नाहीये आणि फलंदाज निवेदन बॅक टू दी पवेलियन। चौथा धक्का शिरवली संघाला। कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये। एकीकडे आपण पाहिलं तर कधी वरचढ ठरतोय साई कृपा शिरवली संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कधी वरचढ ठरतोय बापदेव मांडवकार संघ। ही सिच्युएशन आपण पाहतोय मैदानामध्ये। यानंतर होणारा सामना आपण पाहतोय टायगर लेन्स सासवणे विपक्ष कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा। चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे। मैदानामध्ये नवीन फलंदाज संकल्प येतोय। संकल्प खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक सिव्हिल इंजिनियर। बघूया कशा पद्धतीची कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते संकल्पच्या बॅट मधून। जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज। एक मोठा फटका खेळावा लागेल संकल्प याला। षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय। यावेळी बॅक टू द खऱ्या अर्थाने बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न परंतु जिथे मिळणार केवळ एकच धाव। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावा। 3 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज। सागरला मात्र नक्कीच ती किमया करावी लागेल कारण का एक षटकार अपेक्षित आहे आपल्या संघाच्या विजयासाठी। त्यामुळे पूर्णपणे आता मात्र तुडून पडावं लागेल प्रसाद वरती। येणारे 3 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज असताना कोणता संघ इथे विजयी होणार। हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर वळतोय। पंच राम हाले सर यांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे स्क्वेअर आहे त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येईल आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थात 19 धावा। चांगला चेंडू आपण पाहतोय। चांगलं कमबॅक पाहायला मिळालं। प्रसादचं कौतुक करावं लागेल कारण का एक चेंडू वाईड आला परंतु तदनंतर चांगलं कमबॅक चांगल्या टप्प्यावर चांगलं एक्झिक्युशन आपण पाहतोय। येणारे 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 5 धावेची गरज असताना बघूया सागर इथे कशा पद्धतीने खेळी करतोय।
कोण जिंकणारा सामना साई कृपा शिरवली संघ की बापदेव मांडवकार संघ? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये, परंतु इथे डिक्लेअर स्वरूपामध्ये आपण पाहतोय जरूर मिळणार केवळ एकच धाव. सामना नक्कीच चुरशीचा पाहायला मिळतोय, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पहिला सामना आपण पाहतो मित्रांनो, एका चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 4 धावेची गरज साई कृपा शिरवली संघाला. कोण जिंकणारा सामना? हृदयाची धडधड वाढवणारा सामना आपण पाहतोय. साई कृपा शिरवली विपक्ष बापदेव मांडवकार या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये चालू आहे, जिथे विजयासाठी एका चेंडू मागे 4 धाव्यांची गरज. सागर बघूया विजयाचा शिल्पकार ठरणार का की प्रसाद ठरतोय विजयाचा शिल्पकार? अंतिम चेंडू मात्र अतिशय दर्जेदार आणि ते सामना विजयी झालाय तो अर्थात बापदेव मांडवकार संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूया आपण टॉस बॉक्स वरती, जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना. मैदानाकडे वळूया, जिथे आपण पाहतोय टायगर लेन सासवणे